रायगडमध्ये बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। रायगड जिल्ह्यातील कशेने इंदापूर परिसरात रात्रीच्या सुमारास एक बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। हा बिबट्या एका घराजवळून जात असताना कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आला। यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बिबट्याचा वावर कशेने गावाच्या हद्दीत असलेल्या घराजवळ असल्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाला तात्काळ याची माहिती दिली आहे। वन विभाग या घटनेचा गंभीरतेने विचार करत आहे आणि पुढील कारवाई सुरू केली आहे। पनवेल डान्स बार तोडफोड, योगेश चिले आणि 6 जणांना जामीन मंजूर। पनवेलमधील नाईट रायडर्स ऑर्केस्ट्रा बार तोडफोड प्रकरणात मनसेचे योगेश चिले आणि 6 जणांना पनवेल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपीवर बेलेबल कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। जामीन मंजूर झाल्यानंतर मनसेचे वकील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, आम्ही सरेंडर करून जामीन मिळवला आहे आणि PR बॉन्ड नुसार ते सर्व जामिनावर सुटले। काल पाटे आम्ही त्यांना जे मनसेचे जे आता त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही सरेंडर करून आज त्यांची जामीन मान्यता केलेला आहे। नरेंद्र पवार यांचे बेमुदत उपोषण। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हाडा आणि बिल्डरच्या निष्क्रियतेबाबत गुन्हा दाखल होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू केले आहे। शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकासातील अनियमिततेविरोधात पवार यांनी उपोषणाची धमकी दिली असून महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाने चौकशी सुरू केली आहे। रायगडमध्ये सुशील जाधव यांचे आमरण उपोषण। स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पॅन्थर सुशील जाधव यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे। पेन पोलिसांच्या कृष्णा सोनावणेवरील बेदम मारहाणी विरोधात न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे। या प्रकरणी दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाई आणि निलंबनाची मागणी केली जात आहे। नाशिकमध्ये भिडेंचं व्याख्यान, पोलिसांचा तगडा बंदोबस्त। नाशिकमध्ये संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाला सुरुवात होण्याआधीच खळबळ। संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। संत तुकारामांचं पुस्तक देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काही कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं। माध्यमांनाही कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारला गेलाय। पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने पेटले पंचायत राज। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात अधिकाऱ्याला धमकीच्या स्वरूपात बोलल्याचा आरोप आहे। या निषेधार्थ 4 ऑगस्ट रोजी काळी फीत लावून शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं। पंचायत समिती आमगावमध्ये अधिकाऱ्यांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला आहे। वर्ध्यातून विश्वशांतीचा जागर। दहशतवाद, युद्ध आणि हिंसेच्या विरोधात वर्ध्यात विश्वशांती प्रार्थना व पदयात्राचे आयोजन करण्यात आले। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत काढलेली पदयात्रा आणि सर्वधर्मीय प्रार्थनेतून मानवतेचा संदेश देण्यात आला। देशभरातून आलेल्या सेवाग्रामी सदस्यांनी गांधी विचारांचा गजर केला। जालन्यात बुलेटच्या सायलेन्सरवर धडक कारवाई। जालना पोलिसांनी शहरात कर्कश आवाज करत फिरणाऱ्या 65 बुलेट गाड्यांवर कारवाई करत त्या जप्त केल्या। सिनियर सिटीजनच्या तक्रारीनंतर ही मोठी मोहीम राबवण्यात आली। बुलेटच्या सायलेन्सरमुळे त्रास होत असल्याने पोलिसांनी गाड्या ताब्यात घेऊन वाहतूक शाखेत जमा केल्या। पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी सायलेन्सरवर बसवणाऱ्या दुकानदारांवरही लवकरच कारवाईचा इशारा दिलेला आहे। रायगडमध्ये पोलिसांच्या मारहाणीवरून सुशील जाधव आक्रमक। पेन पोलिसांनी कृष्णा सोनवणे यांना जातीवाचक शिवीगाळ करत बंद खोलीत बेदम मारहाण केल्याचा आरोप करत स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पॅन्थर सुशील जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि दोषींना निलंबित करा अशी जोरदार मागणीही केली। भीम आर्मी व रिपब्लिकन सेनेसह राज्यभरातून आंदोलनाला मिळतोय पाठिंबा। पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे। डान्स बार बंद नाही, मग सत्ताधाऱ्यांचं अपयश। नवी मुंबईत जामीन मंजूर झाल्यानंतर मनसेचे योगेश चिले यांनी पहिलीच प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं, आम्ही पुढेही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार। राज ठाकरे एखादा मुद्दा मांडतायत तेव्हा तो महाराष्ट्र सैनिक मनापासून उचलतो आणि आम्हीही तेच केलंय असं त्यांनी सांगितलं। चुकीच्या गोष्टींवर कारवाई करण्याचं काम सरकारचं आहे। जर अजूनही डान्स बार सुरू असतील तर हे सत्ताधाऱ्यांचं स्पष्ट अपयश आहे असा घणाघातही त्यांनी केला।